शुल्क लावणाऱ्या सरकारचं करायचं काय? कांदा निर्यात शुल्क, कांदा निर्यात शुल्क, अरे या कांद्यावर दुर्मिळ निर्यात शुल्क लावणाऱ्या सरकारचं करायचं काय? कांद्यावर दुर्मिळ निर्यात शुल्क लावणाऱ्या सरकारचं करायचं काय? कांदा निर्यात शुल्क, कांदा निर्यात शुल्क, या कांद्यावर निर्यात शुल्क लावणाऱ्या सरकारचं करायचं काय? एकच पक्ष. प्रहार संघटनेचे शोले स्टाईलने आंदोलन. कांद्याचे भाव 2200 ते 2500 सध्या सुरू होते, ते भाव 1200 ते 1500 पर्यंत खाली आले. त्यामुळे हजारो शेतकरी व प्रहार संघटनेच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रहार संघटनेने आंदोलन सुरू केले. प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले, छावा क्रांतीवीर सेना शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख छावा क्रांतीवीर सेना येवला तालुका अध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड. आंदोलन करतेवेळी छगन भुजबळ यांचे कॉल गणेश निंबाळकर यांना आला असून माजी मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री व माणिकराव कोकाटे यांनी प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्याशी व त्यांना शेतकऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधलाय. कांद्याच्या बाजारभावामध्ये 500 ते 700 रुपयांचा सरासरी बाजारभाव कमी झाला. ओके 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 धन्यवाद सर. झाली खाली. लासलगाव कांदा मार्केटमध्ये जे पाण्याच्या टाकीवरती शोले स्टाईलने आंदोलन चालू आहे, त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांबद्दल व कांद्याबद्दल काय सांगू शकतात? कसं आहे, कांद्याबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल सगळ्यांना माहिती सर्वश्रुत आहे. शेतकऱ्याची पिढी या जिल्ह्यातली किंवा राज्यातली कांदा पिकवण्यासाठी 30% निर्यात शुल्क किती दिवसाचं लावून ठेवलं आणि बाजार समितीमध्ये 12 रुपये 10 रुपये कांदा विकला जातो किलोला. तर मग ते 20% निर्यात शुल्क आता का लावून ठेवले या प्रश्नाचं उत्तर कोण शोधणार? ते उत्तर शोधणं म्हणजे आजचा हा लिलाव बंदची प्रक्रिया आहे. दुसरी गोष्ट, सातत्यानं 3, 4, 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांची एक गोष्ट लक्षात आली आहे की कांद्याचे बाजारभाव पडणं म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण असलेल्या नाफेड NCCF सारख्या संस्था चालवणाऱ्या त्या कंपन्या ज्यांना हे पैसे वेचण्यासाठीचं स्वप्न पडायला लागलं. मरण शेतकऱ्याचं होणार आणि धोरण यांचं पैसे कमावणारेच असणार. मग ही सरकारी व्यवस्था फक्त बाजारभाव पाडण्यासाठीच एकंदरीत या गोष्टीचा उपयोग करते का? 20% निर्यात शुल्क नाहक का लावून धरलंय? जर बाजारपेठामध्ये कांद्याचे बाजारभाव काहीच नाही, नाममात्र आहे, तर मग तुम्हाला निर्यात शुल्क हटवून द्यायला काय झालं? कांद्याचे बाजारभाव 25, 30, 35 रुपयापर्यंत गेल्याने काय असा मोठा फरक पडणार आहे? परंतु त्यावर बोलणारे कोणी नसल्यामुळे अधिवेशन काळही आहे. सभागृहामध्ये हा विषय चर्चेला गेला पाहिजे. राज्यानं पुढाकार घेऊन केंद्राकडे शिफारस केली पाहिजे की आमचं असलेलं निर्यात शुल्क हटवलं पाहिजे आणि ते हटवण्यासाठीच म्हणून शेतकऱ्यांनी या ठिकाणी उद्रेक केलेला आहे. हे उद्रेक तुम्हाला जास्तीचे पाहायला भेटू शकतात. मात्र तुम्ही आता तातडीने या गोष्टी जर नाही केल्या तर मात्र मंत्री, आमदार, खासदार या सगळ्यांना गोष्टी अडचणीच्या होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या. हा, आमची एकच मागणी आहे का बुवा 20% निर्यात शुल्क तातडीने हटवावं आणि जर एवढं करू नये तुमचे बाजारभाव तुमच्या कक्षेच्या आत पडले, खाली पडले, तुम्हाला नाफेड लॉन्च करण्याची गरज आहे, तर ते बाजारपेठेत, बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यात देखत तो कांदा खरेदी केला गेला पाहिजे. लासलगाव मार्केटमध्ये जे शोले स्टाईलचं आंदोलन सुरू झालंय त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकतात? गणेश भाऊ, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ज्या बाजार समितीला आपल्या राज्याच्या कांद्याच्या बाजारभावाची सूचक बाजार समिती असं म्हटलं जातं, त्या बाजार समितीमध्ये 10 आणि 12 रुपये प्रति किलोनं आज बाजार निघाले. बोलणं द्या ना करून मग ते काहीतरी आउटपुट निघताना उगाच फार्स केल्यासारखं. खर्च हा 20 एक तर वरच चढत नव्हता, किलोला आम्ही वरती चढत नव्हतो. 10 ते 12 रुपये कांद्याचे भाव जर निघत असेल तर शेतकऱ्यांचा हा कांदा खर्चही निघत नाही. त्यामुळं जर राज्य आणि केंद्र सरकारने जे तुम्ही 20% निर्यात शुल्क लावलेले आहे तातडीने जर तुम्ही कमी जर केलं तर आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्यामुळं आज आम्ही हे शोले स्टाईल आंदोलन याच्यासाठी करतोय की तात्काळ तुम्ही हे 20% निर्यात शुल्क आहे केंद्र सरकारने हे तातडीने हटवावं, अन्यथा याच्याही पुढं उग्र आंदोलन होतील याचं केंद्र व राज्य सरकारने हे लक्षात ठेवावं. भ्रष्टाचाराच्या लागण होते कांद्याचे बाजार. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंके, लासलगाव.